मंडळी, ज्या भाजपने देशभर घराणेशाही संपवू असा नारा दिला, त्याच भाजपची घराणेशाही लोह्यात मतदारांनी थेट उखडून फेकली. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद निवडणूक म्हणजे केवळ मतांची मोजदाद नव्हती, तर ती राजकीय दांभिकपणावर दिलेला लोकशाहीचा चाबूक होता. एकाच कुटुंबातील 6 जणांना तिकीट देणाऱ्या भाजपला मतदारांनी एकाच फटक्यात 6ही जणांना घरी बसवलं. ना पद, ना प्रतिष्ठा, ना सत्ता, फक्त आणि फक्त पराभव. मुख्यमंत्री, मंत्री, दिग्गज नेते, सभा, पोस्टर, ताकदवान प्रचार सगळं काही मैदानात होतं. पण मतदारांच्या मनात एकच प्रश्न होता, घराणेशाहीवर बोलायचं आणि गावात घराणेशाही बसवायची. याच प्रश्नाचं उत्तर मतदानातून मिळालं बरं का. लोह्याचा निकाल सांगतोय, आजचा मतदार गप्प बसत नाही, तो पाहतो, तो समजतो आणि वेळ आल्यावर मतपेटीतून हिसाब चुकता करतो. भाजपची सत्ता, नेत्यांची फौज आणि मोठमोठे दावे सगळेच लोह्यात कोसळले. हा पराभव नाही, हा इशारा आहे महाराष्ट्रासाठी आणि येणाऱ्या राजकारणासाठी. नेमकं काय झालं लोह्यामध्ये तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद निवडणूक ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत राहिलेली नाही, तर ती भाजपच्या तथाकथित घराणेशाही विरोधी भूमिकेवर मतदारांनी दिलेला थेट निकाल ठरलेले. काँग्रेसवर, राष्ट्रवादीवर अनेक वेळा घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपलाच यावेळी मतदारांनी आरसा दाखवला, आणि तोही इतक्या ठसठसीतपणे की राजकीय वर्तुळात या निकालाची चर्चा थांबता थांबायचं नाव घेत नाही आहे. लोहा नगर परिषद निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील तब्बल 6 जणांना उमेदवारी दिली. हो, 6च. नगराध्यक्ष पदापासून ते नगरसेवकापर्यंत पद जे आहे त्याचं तिकीट वाटप करताना कुटुंब, नातेसंबंध आणि आप्तेष्टांनाच प्राधान्य देण्यात आलं. भाजपचा हा निर्णय निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला, कारण ज्या भाजपने देशभर घराणेशाही संपवण्याचा नारा दिला, त्याच भाजपनं लोह्यात घराणेशाहीचा कळस गाठला होता. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे असा संपूर्ण कुटुंबियांचा फौजफाटा मैदानात उतरवण्यात आला. भाजपचा हा प्रयोग मतदारांच्या चांगला जिव्हारी लागला बरं का, कारण निकालाने सगळ्यांनाच धक्का दिला. 1-2 नव्हे, तर 6च्या 6 उमेदवारांचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला. मतदारांनी कोणतीही कसर न ठेवता भाजपची ही घराणेशाही पूर्णपणे नाकारली. ज्यांनी आम्हाला घराणेशाहीवर भाषणं दिली त्यांनीच गावात घराणेशाही बसवली अशी भावना मतदारांमध्ये स्पष्टपणे दिसून आली. या निवडणुकीसाठी भाजपने प्रचारात कोणतीही कसर ठेवलेली नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या जाहीर सभा झाल्या. खासदार अशोक चव्हाण यांनीही कॉर्नर बैठका घेतल्या. सत्तेची ताकद, नेत्यांची गर्दी आणि यंत्रणा सगळं काही मैदानात उतरवलं गेलं. पण तरीही मतदारांचा कौल भाजपच्या विरोधातच गेला. या निकालातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली, लोकसभा, विधानसभा किंवा नगर परिषद मतदार आता डोळस झालेले आहेत. मोठ्या नेत्यांच्या सभा, पोस्टर, बॅनर आणि ताकदवान प्रचार यापेक्षा उमेदवारांची निवड कशी झाली याकडे मतदार लक्ष देऊन लागलेले आहेत. लोह्यात भाजपचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली. या पार्श्वभूमीवर आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोह्यात जबरदस्त ताकद दाखवून दिली. नगराध्यक्षपदासह तब्बल 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. शिवसेना, उबाटा आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळाली. एकूण 10 प्रभाग आणि 20 नगरसेवक असलेल्या लोह्यात नगर परिषदेत राष्ट्रवादीने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केलं. राजकीयदृष्ट्या हा निकाल भाजपसाठी अधिक वेदनादायक ठरतोय, कारण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये भाजपची ताकद वाढल्याचा दावा केला जात होता. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपला इथं आधीच धक्का बसला होता. आता लोह्यातही हा पराभव म्हणजे पानिपत असल्याची चर्चा आहे. हा पराभव अशोक चव्हाण यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जातो. भाजपची वाढती ताकद पाहून अनेक इच्छुक उमेदवार कमळावर लढण्यासाठी इच्छुक होते, पण पक्षाने तिकीट वाटप करताना व्यापक विचार न करता
एकाच कुटुंबाला 6 तिकीटं देणं हीच भाजपची सर्वात मोठी चूक ठरली। या चुकीची शिक्षा मतदारांनी थेट मतदानातून दिली। लोहा नगर परिषद निकालानं महाराष्ट्राच्या राजकारणाला स्पष्ट संदेश दिलाय। घोषणांपेक्षा कृती महत्त्वाची असते। घराणेशाही विरोधी भाषणं देऊन प्रत्यक्षात घराणेशाही राबवली तर मतदार माफ करत नाहीत। आज लोहा बोलतोय, उद्या हा आवाज आणखीन मोठा होऊ शकतो, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। बाकी मंडळी, मतदारांनी घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।